गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू एक्स्ट्रीम GD. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत ते म्हणजे शिरवळ येथे राम वडापाव इथे. तर आज शिरवळ राम वडापाव इथली माझी राईड कशी असणार आहे ती आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. या ब्लॉगमध्ये आपण काय काय मजा करतो, कशी आपली राईड होते आणि आपण राईड कशाने करतो आहोत तेही मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर स्टे ट्यून आणि आज आपण आस्वाद घेऊ ते म्हणजे शिरवळ येथील राम वडापावचा. तर तयार आहात ना तुम्ही राईडसाठी? तर लेट्स गो. तर मित्रांनो, आता आलो आहे तो म्हणजे आता मी आलो आहे हायवेला आणि आता आम्ही चाललो आहोत, माझा मित्र आणि मी आम्ही चाललो आहोत ते म्हणजे श्रीराम वडापाव येथे विजिट करण्यासाठी. अतिशय टेस्टी असा वडापाव असतो इथला आणि खूप दिवसाने मी कारमध्ये आहे, खूप दिवसाने कार बाहेर काढली कारण तुम्हाला माहिती आहे आपलं बाईकवर किती प्रचंड प्रेम आहे. पण यावेळी म्हटलं की खूप दिवसाने आपण कार काढू आणि जरा थंडी सह थोडी आहे त्याच्यामुळे आपण थंडी वाजत असल्याने जरा म्हटलं आज कार काढू आणि कारने जरा तिथे जाऊ आणि थोडा आज कार राईड करू. तर तुम्ही पुढे बघू शकता समोर पूर्ण वातावरण कसं आहे ते. थोडंसं धुकं आहे आणि थोडंसं लिटल बिट ट्रॅफिक आहे आणि सकाळचं कोवळं ऊन एक म्हणतात ते तुम्ही बघू शकता. थोडं ट्रॅफिक आहे पण त्या ट्रॅफिकची आणि वातावरणाची मजा घेत आम्ही चाललो आहोत ते म्हणजे श्रीराम वडापाव येथे. तर तुम्ही बघू शकता इथलं कात्रजच्या टनलचं इथलं एक सुंदर असं वातावरण. समोर तुम्हाला पूर्ण डोंगर रांगा दिसत आहेत. बघू शकता आता आलो आहेत आम्ही हायवेला, पण जवळ जायचं आहे. पण आता मला वाटतं की त्याच्यासाठी 1 तास लागेल. प्रचंड असं ट्रॅफिक लागलं आहे टोलच्या तिथे आणि आता कधी पोचणं माहीत नाही. पुण्यासून आता पुण्यामध्येही गाडी चालवणं आणि पुण्याच्या बाहेर गाडी चालवणं हेही तेवढंच कठीण झालं. तर टोल आम्ही ज्यावेळी ओलांडू त्यावेळी मग थोडं होपफुली आम्हाला ट्रॅफिक थोडं कमी भेटेल अशी अपेक्षा. तर आता आम्ही आलो आहोत ते म्हणजे डिझेल भरण्यासाठी. आता डिझेल भरावं लागेल गाडीमध्ये. डिझेलची साईन तर आली आहे तर थोडं डिझेल भरू आपण कारमध्ये. अजून तर ट्रॅफिक थोडंसं आता झालं आहे कमी. तर बघू आता डिझेलसाठी भरू आणि मग आम्ही पुढे जाऊ. डिझेलची नाही डिझेल. तर आता गाडी पार्क करून आता आम्ही चाललो आहोत म्हणजे श्रीराम वडापावच्या इथे पोचलो आहोत शिरवळला. तर आता तिथे आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. इथे बघू शकता की पार्किंगसाठी खूप चांगल्या प्रकारे अरेंजमेंट आहे आणि फक्त इथला वडापाव टेस्ट करण्यासाठी बरीच लोक हायवेने जातात. आता श्रीराम वडापाव इथे येतात आणि इथला वडापाव टेस्ट करण्यासाठी फक्त इथे येतात पुण्याहून लोक. तर बघू शकता आता इथपर्यंत आलो आणि
तुम्हाला मी आतमधलंही वातावरण दाखवतो कसं आहे ते. पूर्ण पॅक असतं इथलं. शक्यतो आता बघू आपल्याला कितपत भेटतंय बसण्यासाठी. चला तर आता आतमध्ये जाऊ आपण, बघू श्रीराम वडापाव. तर तसं तुम्ही बघू शकता आता श्रीराम वडापावच्या आता इथे आधी पहिले आपल्याला ऑर्डर घ्यावी लागते. ते काउंटर्स आहेत वेगवेगळे, तर इथे आपल्याला काउंटर्सवरती ऑर्डर घ्यावी लागते. तर इथलं आधी तुम्हाला किचन दाखवतो. किचन फारच स्वच्छ असं असतं आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची चटणी ठेवलेली असते इथे, मिरच्या असतात. तर इथे बघू शकता शेंगदाणा चटणीचा. आणि हा आमचा मित्र विकी. आम्ही इथे बसलो आणि टेस्ट घेतो होते म्हणजे इथल्या श्रीराम वडापावची. तर फार इथे सुंदर अशी शेंगदाण्याची चटणी असते. चटणी इथे बघा कसं आहे. विकी सांगितलं त्यांना टेस्ट कसा होता, कसा आहे टेस्ट. आणि माझ्या विकीने टेस्ट त्याला खूप आवडली आहे वडापावची. खूप गरम असं आहे, खूपच गरम आहे, पण एकदम टेस्टी आहे वडापाव. तुम्ही सुद्धा या वडापाव पाहिला. तर आता आम्हाला वडापाव एवढा आवडला की आमचा आता राऊंड 2 चालला आहे वडापावचा. तर पुन्हा आम्ही सेकंड वेळात वडापावचा पुन्हा एकदा आस्वाद घेत आहोत आणि खूपच टेस्टी असा वडापाव आहे. तर तुम्ही कधी पुणे टू शिरवड येत असाल तर श्रीराम वडापाव तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता मी पटापट वडापाव खाऊन घेतो, खूप भूक लागली आहे. आता आपल्या वडापावचा राऊंड 2 हा संपलेला आहे आणि आता माझा मित्र गेला तो म्हणजे चहा घेण्यासाठी. तर आता इथला चहाही खूप सुंदर असतो. तर एक चहाचा एक राऊंड घेऊ आणि चाही इथला खूप छानपैकी असतो. आणि वडापावनंतर चहा हा पिणे हा अत्यंत आवश्यक आहे. जगातला सगळ्यात मेन नियम आहे असं मी मानतो की वडापाव खाल्ल्यानंतर एक चहाची चुस्की व्हायलाच हवी. आता इथला चहा झाला आहे. तर चहाही खूप सुंदर आहे इथला. तर इथे आला चहा तुम्ही नक्की टेस्ट करा. इथला चहाही फार सुंदर आहे. हां हां. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत ते म्हणजे श्रीराम वडापाव इथला आस्वाद घेऊन. आता मी पुन्हा आलो आहे ते म्हणजे गाडीच्या पार्किंगमध्ये.
आणि खूप ऑसम असा दिवस राहिला. खूप मजा आली आणि खूप दिवसाने मित्र भेटला, मग त्याच्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी आला. मध्ये जास्त ब्लॉग मी शूट करत नाही बसलो, पण तुम्हाला मी श्रीराम वडापाव इथला पूर्ण असा माहोल दाखवला. आणि तुम्ही जर हायवेने जात असाल तर शिरवळी येथे श्रीराम वडापावला तुम्ही नक्की विजिट करा. आणि हा जर माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉगला प्रेम देता त्याप्रमाणे या ब्लॉगलाही तुमचं जास्तीत जास्त प्रेम द्या. साइन ऑफ एक्स्ट्रीम जीडी. बाय आणि भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.